नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गाजराची खीर कशी बनवायची. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी किसलेलं गाजर, साधारण 2.5 वाटी दूध, पाऊण वाटी साखर, ती तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता. एक 5 ते 6 वेलची, 2-3 चमचे इंद्रायणी तांदूळ आणि एक 10 ते 15 पाकळ्या काजू. इंद्रायणी तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये काजू घालून पाणी ओतून 30 ते 40 मिनिटं आपल्याला ते भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना आपल्याला त्याची एकदम फाईन पेस्ट अशी नाही करायची. इडलीचं पीठ असतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी टेक्स्चर असलं तरी हरकत नाही. इथे तुम्ही बघू शकताय अगदी इडलीच्या पिठासारखं एकदम रवाळ असं हे मिक्सचर झालं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. ते नंतर आपल्याला उपयोगास येणार आहे. गॅसवरती कढई ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये किमान 2 ते 3 मोठे चमचे तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण किसलेलं गाजर टाकून लो टू मीडियम फ्लेमवरती गाजर चांगले शिजवून घ्यायचं आहे. याला साधारण 5 ते 6 मिनिटं तरी लागतात. लक्षात ठेवा, लो फ्लेम टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचं आहे. हाय फ्लेमवरती गाजर करपण्याची शक्यता असते. गाजराचा कलर साधारण बदलतो म्हणजे डार्क होऊन जातो. त्यावेळी समजून जायचं की गाजर चांगलं शिजलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की गाजराचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये गरम केलेलं आपण दूध जे घेतलं आहे 2.5 कप, त्याच्यातलं 2 कप अंदाजे 2 कप आपल्याला घालायचं आहे आणि अर्धा कप दूध मागं शिल्लक तसंच ठेवायचं आहे. त्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. दुधाला एक उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ आणि काजूची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आणि नीट त्याला हलवून ते साधारण 5 ते 7 मिनिटं शिजण्यासाठी ठेवायचं आहे. हा पदार्थ ॲड केल्यामुळे खिरीला खूप चांगली कन्सिस्टन्सी आणि एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवीत पण खूप फरक पडतो. खूप चविष्ट होते खीर ह्या मिक्सचर ॲड केल्यामुळे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली साखर घालायची आहे जी आपण घेतली होती आणि वेलचीची पूड घालायची आहे. लक्षात ठेवा, वेलचीची पूड घातल्यानंतर ना भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामुळे फ्लेवर चांगला उतरतो खिरीमध्ये आणि 1 मिनिट पूर्ण त्याला परत शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की खीर किती टेम्पटिंग दिसत आहे, पण थंड झाल्यानंतर ना थोडी घट्ट होण्याची शक्यता असते. तेव्हा जर का तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲड करायची असेल तर जे आपण शिल्लक ठेवलं होतं अर्धा कप दूध ते तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि ह्याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता जे की ऑप्शनल आहेत आणि असं सर्व करा.